श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. चला ब्लॉगला सुरुवात करूया. काल होता सोमवार आणि माझी पूजेची तयारी बघा. मी पूजेची तयारी करून घेतली होती आणि बेलसुद्धा व्यवस्थित करून घेतला होता, स्वच्छ धुवून घेतला होता. कारण बेलमध्ये आता अचानकच काही खराब असतो, काही किडका असतो, काही 2 पानं, काही 1 पानं, असं मी 3 पानांचे मस्त निवडून घेतले आणि त्याच्यामध्ये मस्त ताटामध्ये पांगून ठेवले आणि पूजेची तयारी अशा पद्धतीने केली. याच्यामध्ये सर्व प्रकारची फुले मी ॲडजस्ट केले. याच्यामध्ये लाल फुले आणि पुन्हा त्याच्यामध्ये पांढरे फुले, बाकीचे ते साहित्य मी जसे पूजेला ॲडजस्ट झाले तसे मी पूजा केली. अशा पद्धतीने मी घरची पूजा केली, तुम्ही बघत असाल. आणि मी पूजाची मांडणी करून घेतली आणि मस्त देवाची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर मी तर काही उपवास पकडला नाही, कारण उपवास जर पकडला तर मला खूप विटनेस येतो, त्याच्यामुळे मी उपवास काही पकडला नाही. आणि मग अशा पद्धतीने पूजा झाल्याच्या नंतर मी खूप दिवस झाले माहेरी गेले नव्हते, म्हणून म्हटलं चला आज निमित्तसुद्धा आहे, नागपंचमी पण आहे, श्रावण सोमवारसुद्धा आहे, म्हणून मी आज माहेरी गेले होते. आणि माहेरी तर नागपंचमी म्हटल्यावरती खूप मुली आपल्या माहेरी येतात झोका खेळण्यासाठी. त्याच्यासाठी पण आता सर्वजण बिझी असल्यामुळे तर कोणीच आले नाही. आणि आता खेडेसुद्धा शहरासारखे होत चालले आहे, त्याच्यामुळे झोका तर कुठं नव्हता, त्याच्यामुळे मला काही झोका खेळण्यात आला नाही. आणि मग मी इथे आमच्या इथं जिनेश्वराचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेले. मंदिर खूप मोठे आहे आणि याचे पावित्र्य पण खूप आहे आणि हे खूप प्रचलित आहे. इथे इथून लांबून लांबून लोकसुद्धा भाविक भक्त दर्शनासाठी येतात. मंदिर खूप जुनं आहे. असं म्हणतात की इथे 2 दिवस जेव्हा श्रीराम जेव्हा वनवासाला आले होते तेव्हा इथे त्यांनी 2 दिवस मुक्काम केला होता आणि त्यांनी अशा पिंडी घडवल्या होत्या आणि तेव्हापासून या महादेवाचे असे दर्शन घेतले जाते. आणि इथं अशी मंदिराची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि आज मोठं भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे आणि इथे अनेक लांबून लांबून भाविक दर्शनासाठी येतात. बघा किती छान मंदिर, दगडामध्ये कोरीव काम केलेले आहे आणि अशा पद्धतीने खूप मोठे मंदिर आहे हे. आणि इथे असं म्हणतात की इथे आपण जर नवस बोलला तो फलित होतो, म्हणून इथे अनेक जण भाविक भक्त लांबून दर्शनासाठी येतात. आणि श्रावण महिन्यात तर इथे भंडारासुद्धा होतो. बघा किती छान मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे आणि खूप स्वच्छ आहे, त्याच्यामुळे इथं असं वाटतच नाही की दर्शनाला आले की माणसाचं मन प्रसन्न होऊन जाते. आणि अशा पद्धतीने मी माझ्या गावातील महादेवाच्या मंदिरातील जुनेश्वर महाराजांचे दर्शन घेतले आणि अशा पद्धतीने मी आजचा दिवस एन्जॉय केला. आणि इथे बघा मी म्हटल्याप्रमाणे की झोका, गावामध्ये झोका नव्हते पण इथं झोका बांधण्यात आलेला आहे बघा. आणि इथे जे जे भक्त येत होते ते महिला असो, लहान मुलं असो, मुली असो, सर्वजण नंबर लावून बसलेले आहे झोका खेळण्यासाठी. मला तर काही झोका खेळण्यासाठी नंबर लागला नाही, असं मला उशीर होत होता घरी जायला, त्याच्यामुळे मग मी निघाले घराकडे. आणि इथंच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.